आपण थोडंसं या स्पर्धेनिमित्ताने यथोचित सन्मान करतोय. आदरणीय नितीन पाटील साहेब यांचा ते सन्मान होईल. त्याने या स्पर्धेला भेट दिली आहे. आदरणीय नितीन पाटील साहेब, खरंच आपलं देखील स्वागत. आदरणीय विठ्ठल खोत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होईल. पहिला सन्मान होतोय नितीन पाटील साहेबांचा, ते सन्मान होतोय. उमेदची शाल, आणि पुष्पगुच्छ, उमेदची शाल. खूप साऱ्या शुभेच्छा सर. नितीन पाटील सर यांचा इथे सन्मान होतोय. त्यानंतर अक्षय घोडे पाटील यांचा इथे सन्मान होईल. आदरणीय अक्षय घोडे पाटील. त्यानंतर अधिक जाधव यांचा इथे सन्मान होईल. त्यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. अधिक जाधव यांच्या शुभ हस्ते आदरणीय अक्षय घोडे पाटील यांचा सन्मान होतोय अधिक यांच्या शुभ हस्ते. अच्छा, नितीन पाटील साहेबांचा होतोय. नितीन पाटील साहेबांचा सत्कार होतोय ते. आता आपण जातोय मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे. आपण आता अंतिम सोहळ्याकडे जातो, ज्याची सर्वांना आतुरता लागली आहे. बक्षीस वितरण सोहळ्याकडे, मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे दोन्ही खेळाडूंना विनंती आहे, दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेजच्या जवळ यायचंय. काळामध्ये स्पोर्ट्स मानेवाडी या टीमचे सर्व खेळाडू आपण इथे व्यासपीठ जवळ यायचं आहे. त्यानंतर शिवसंघर्ष स्पोर्ट खराळे या टीमचं देखील आपण सगळेजण इथे जवळ राहायचं आहे.
हॅलो, आपण आता बक्षीस वितरण सोहळा करतोय. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण खरेश्वर चषक 2026 तब्बल 16 संघांनी सहभाग घेतला होता आणि यात 16 संघांमध्ये 2 संघांनी मात दिली आणि ती 2 संघ जे पोहोचले होते. पहिला संघ जो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच श्री काळामतेवी स्पोर्ट्स मानेवाडी आणि रनरअप ठरलाय अर्थातच जे आयोजन केलंय शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे. मॅन ऑफ द मॅच आमच्या दोघांचे नाव घेशील ना हे पहिले श्री कृष्णा काशीद आणि वैभव कोट त्यात का नाही कृष्णा चौगले कृष्ण चौगुले यांच्या शुभ असते. कृष्ण चौगुले शुभ असते ना तिघांच्या कृष्णा चौगले कृष्ण चौगुले आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे जातोय. मुख्य बक्षीस वितरण सोहळ्याकडे अंतिम सामनावीर फायनल मॅच मॅच द मॅच आणि फायनल मॅचचा सामनावीर ठरलाय अर्थातच श्री काळामतेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमचा मिस्टर अमर आणि हा सन्मान करतील आदरणीय राहुल तांबेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. बत्तीस श्रीला क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत राहुल तांबे सर यांच्या शुभ हस्ते इथे दिला जातोय. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जे स्पॉन्सर केलं होतं सुनील डावरे आदरणीय शंकर खोत आणि आदिक जाधव आणि हे क्षेत्रशी जात आहे अर्थातच खराडे या टीमचा मिस्टर नरेश पाटील आणि हे चषक देतील सुनील डावरे शंकर खोत आणि आदिक जाधव यांच्या शुभ हस्ते इथे दिलं जाते. त्यानंतर आपण जातोय उत्कृष्ट गोलंदाज हे चषक स्पॉन्सर होतं आदरणीय शिवाजी काशीद आणि संदेश खोत आणि उत्कृष्ट गोलंदाज दिस अवॉर्ड गोज टू श्री काळामतेवी स्पोर्ट्स मानेवाडी या टीमचा अर्थातच मिस्टर सचिन जाधव. आदरणीय शिवाजी काशीद आणि संदेश कोत यांच्या शुभ हस्ते दिले जाते. बेस्ट बॉलर ठरलाय सचिन जाधव. त्यानंतर आपण जातोय उत्कृष्ट फलंदाज हे चषक स्पॉन्सर करतो प्रदीप खोत व विठ्ठल खोत यांच्या माध्यमातून. कोणता खेळाडू असेल बेस्ट बॅटर अंदाज करा. बेस्ट बॅटर कोण असेल? गणेश पाटील शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे या टीमचा गणेश पाटील हा ठरलाय उत्कृष्ट फलंदाज.
त्यानंतर या स्पर्धेतील महत्त्वाचं बक्षीस, सर्वांच्या नजरा या बक्षीवर लागलेत आहेत. मालिकावीर, मॅन ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज मनश्री कृष्णा कासिद आणि वैभव खोत यांच्या माध्यमातून केलं होतं. आणि कृष्णा चौगुले आणि सुनील डावरे. आणि मॅन ऑफ द सिरीज जात आहे श्री काळामादेवी स्पोर्ट्स मानवड या टीमचा हुकमी एक्का मिस्टर अमर माने. त्यानंतर रनरअप द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये मानश्री आकाश मडवी. आणि रनरअप ठरलाय, द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थातच शिवसंघर्ष स्पोर्ट खराडे. आदरणीय नितीन पाटील आणि अक्षय घोडे पाटील, नितीन पाटील व अक्षय पाटील यांच्या शुभ हस्ते दिले जाईल. रनरअप ट्रॉफी रोख रक्कम 15,000 रुपये शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे हा ठरलाय रनरअप. रनरअप ठरलाय, हार्दिक अभिनंदन. टाय होऊन जाऊ दे शिवसंघर्ष स्पोर्ट्स खराळे या टीमसाठी. नेक्स्ट स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता जातोय आपण चॅम्पियन. प्रथम क्रमांक प्राईज रोख रक्कम 20,000 रुपये मानश्री शंकरदा मोहिते समाजसेवक, त्यानंतर मानश्री विजय पाटील, माने सरपंच काळुंद्रे आणि शिवसंघर्ष स्पोर्ट खराळे यांच्या माध्यमातून. आणि अर्थातच 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत शिवसंघर्ष स्पोर्ट खराळे प्रेझेंट खरेश्वर चषक 2026 चौथ्या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय अर्थातच श्री काळामादेवी स्पोर्ट्स मानेवाडी. हार्दिक अभिनंदन. आणि हे बक्षीस देतील 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील उर्फ बबलू पाटील व सचिन मस्के पाटील यांच्या हस्ते. हे ट्रॉफी सौजन्य आहे, त्यांना इथे दिलं जाईल 1 नंबरची ट्रॉफी. खरेश्वर चषक 2026 या स्पर्धेचा चॅम्पियन श्री काळामादेवी स्पोर्ट्स मानेवाडी हा ठरलाय. प्रथम क्रमांकाचा मानकरी. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन बॉईज. नेक्स्ट टुर्नामेंटचे खूप साऱ्या शुभेच्छा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सर्वांचं चांगलं सहकार्य लाभलं, सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली. सर्वांचा मनापासून आभार. अनुवादाने कोणाचं नाव घ्यायचं राहशील तर क्षमस्व, आम्ही मनापासून माफी मागतो. आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा, सर्वांचा मनपूर्वक आभार. संपले जाहीर करू ना बक्षीस वितरण. राहू दे माझं राहू दे. नको राहू दे. 2 मिनिटं फक्त. आणि ह्यांचं पण राहील असेल ना, ह्यांचा एक अक्षय
थांबा 2 मिनिटं. सॉरी यार, लक्षातच राहिलं नाही माझ्या आधी. हो इकडे आहे की सन्मान घ्या फक्त. सन्मान घ्या की, सन्मान घ्या. समालोचकांचा सन्मान राहिला. नाव काय? आज दिवसभरातील आपल्याला गोड आवाजाने आपल्याला चांगली सहकार्य केलं ते आपले आजचे समालोचक माननीय श्री का निनाथ पटेकर यांचा यशस्वी सन्मान होतोय गणेश यांच्या हस्ते. त्याचप्रमाणे MTCचे सर्व माननीय अक्षय म्हात्रे यांचा देखील सन्मान होईल. मी विनंती करतो कृष्ण भाऊ यांना की त्यांचा सन्मान घ्यायचा आहे. MTSचे सर्व मी विनंती करतो की आपण अक्षय म्हात्रे सर यांचा देखील सन्मान होतोय. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री संदीप पाटील बबलू यांच्या हस्ते होतोय. त्याचप्रमाणे कृष्णा काशीद मी सचिन मस्के पाटील यांना विनंती करतो की कृष्णा काशीद यांचा देखील आपण सन्मान घ्यायचा आहे. हां 4 ओव्हर झाले त्यामुळे जरा